वाद्य तुमची वाजतायत का रे? हा वाजव. अरे दांडा कुठे? तुम्ही कधी कहाणी ऐकलेल्या आहेत? सत्यनारायणाची कहाणी, महालक्ष्मीची कहाणी, मंगळवारची कहाणी. कहाणीचा उद्देश कुठली तरी गोष्ट लोकांनी करावी असा असतो. हा म्हणजे सत्यनारायणाच्या गोष्टीचा उद्देश ही गोष्ट ऐकणाऱ्यांनीही त्यांच्या घरी जाऊन सत्यनारायणाची पूजा घालावी असा असतो. यांनी सत्यनारायणाची पूजा घातली त्याचा कसा फायदा झाला, यांनी घातली नाही त्याचा कसा तोटा झाला. त्यामुळे त्या कहाणीमध्ये ना एक सुप्त प्रमाणात मार्केटिंगचं हे आहे. तर आजच्या काळामध्ये आपल्याला कोणती कहाणी लिहिता येईल आणि ती अर्थातच कशी सांगता येईल? हा आलं लक्षात? काही शंका आहेत? चल लागा का. ज्यांना असं वाटतं की आपण डान्सर आहोत ते सिद्ध झालेलं असू देत नाही तर नसू देत. 1 2 3 4 5 6 7 या 7 जण वेगळे या पटकन. ज्याला आपण शस्त्र म्हणू असं काहीही एक प्रॉपर्टी गोळा करायची की जी शस्त्रासारखी वापरता येईल. हा अशी आपली आपली एक प्रॉपर्टी. म्हणजे एखादी काठी घेऊन तुमची तलवार होईल, लांब काठी असेल तर भाला होईल. हा पण आपापल्या शस्त्राला घेऊन आपलं एक स्वतःचं नृत्य बसवायचं. समजा 2 तलवारी असतील तर ते कसं असं 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 असतं ना ते. हा तर तसं आपापलं शस्त्र घेऊन आपापलं एक नृत्य बसवायचं, छोटंसं अर्ध्या मिनिटाचं काहीतरी. हा आलं लक्षात? चला जा. आपल्याला काय करायचंय, मी सिच्युएशन सांगतो. त्या सिच्युएशन साठीचा बॅकग्राऊंड स्कोर तयार आहे. हा बॅकग्राऊंड स्कोर करताना अट एकच आहे आपली, आपण कुठलंही वाद्य याच्यात वापरणार नाही किंवा त्या वाद्याचे आवाज काढणार नाही. म्हणजे तोंडाने टुंग 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 असं काही करायचं नाहीये. आलं लक्षात? तर आपल्याला याच्यासाठी फक्त आ आ आ आ आ असं काहीतरी. लक्षात आलं ना? हा आणि एक अट ती आता मी नाही सांगितली तरी कधीच विसरायची नाही. हा ते प्रत्येक याच्यात कसं 50 रुपये सूट असलं की स्टार असतो आणि खाली लिहिलेलं असतं कंडिशन्स अप्लाय. तशी आता एक कंडिशन अप्लाय नेहमी आहे की जे काय आपण सादर करू ते ड्रॅमॅटिक असलं पाहिजे आणि लक्ष वेधून घेणार असलं पाहिजे. आपण साधं ठेवू ना त्यापेक्षा की आपण डायरेक्ट प्रेक्षकांना भिडू. हा डायरेक्ट म्हणजे आधी असू दे ना. आपण ते तो बोलला ना की रिदम काहीतरी ते घेऊ. हा ते घेऊ पण ना. गोष्ट सांगताना आपण डायरेक्ट भिडू. हा बाबू बॉबी 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 चल चल तिकडे डोळे उघड डोळे उघड. चल तिकडे जाऊ. तिकडे हरिण हरिण तिथे आपण ते मारूया. ओके ते बाण आहे ना बाण हे घ्यायचं आणि धनुष्य बाण हे मारायचं. ओके इथे लपतो इथे लपतो इथे लपतो मी. हा इथे इथे मार त्याला मार. तुला काय झालं? अरे मला डोळा अरे बाळा तू आलास? बाबा तुम्ही मला ओळखता? हो तुला कोण ओळखत नाही? अहो मला कोणीच ओळखत नाही. डबा खाताना तेलाचा डाग पडला. नाही हो कॅमेरा म्हणून लपवतो. कॅमेरा समोरून एक वेळ मी लपवेल तर घरी कसं लपवू?
तुम्ही म्हणजे सेल्फ ॲनालिसिस जर करायचं ठरवलं 3 परफॉर्मन्सेसचं तर काय करा? आमच्या गटाचं मला असं वाटतंय की ठरवण्यापासून बघायला गेलं तर कल्पना करणं जर टाळायला हवं ना, ते एका ठराविक पातळीच्या पुढे नाही जात, बरं, अडकून पडतोय आम्ही अजून बघितलेल्याच किंवा प्रभाव असलेल्या गोष्टी. हा ठीक आहे, त्याचं वाईट वाटून घेऊ नका. कारण असं की थेट उडी नाही मारता येत, पण ते एकदा केलं पाहिजे, एकदा नाही अनेकदा. म्हणजे ते करून करून सवयीचं केल्याशिवाय तुम्हाला त्याच्या पलीकडे जाता येईल. पण ही जाणीव आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. नंतर म्हणतो की लग्न झाल्यावर करेन. हा, मग लग्न झाल्यावर ही गडबडीमध्ये लक्षात राहत नाही तिच्या. मग लग्नही होऊन जातं. लग्न झाल्यावर मग तिला घरीच ठेवून जावं. काय स्क्रिप्ट ठरलेली नाहीये, आम्ही इम्प्रोवाइज करतोय काही चर्चेमध्ये इम्प्रोवाइज करतो. मी दिग्दर्शित करत असलेल्या नाट्यनिर्मितीचा आरंभ हा कुठल्याही नाट्यसंहितेपासून होत नाही. तर मुलांबरोबर काम करून मी दरवर्षी नाटक बसवत असतो आणि त्याला एक कुठला तरी आधार हवा, त्याला कुठला तरी एक सांगाडा हवा, म्हणून नाट्यसंहितेची निवड आम्ही करत असतो. त्यासाठी यावर्षी हे प्रिन्सेस ट्युरॉन्डोट ही नाट्यसंहिता आम्ही निवडलेली आहे. स्क्रिप्ट प्रिन्सेसची गोष्ट आहे, तिच्या स्वयंवराची. मंगोल नावाचं एक राज्य आहे, ते मंगोल राज्य याच्यावर आक्रमण करतं, म्हणून या फॅमिलीला पळून जावं लागतं. मग ती फॅमिली पळून जाते तिसऱ्याच राज्यात, ज्याचं नाव आम्ही ठरवायचंय. आणि मंगोलचा जो राजा आहे त्याचं नाव पण आम्ही ठरवायचं. राजकन्येचं नाव आणि मग त्या तलाकचे आणि त्या राजकन्येचे प्रेमसंबंध जुळतात. हा, हे सगळ्यात महत्वाचं. वेगवेगळ्या गटांनी केलेले इम्प्रोव्हायझेशन्स एकत्र आणून त्यांचं एक डिझाईन करून जे काही सिद्ध होईल तो या नाटकाचा प्रयोग असेल, की ज्याच्यामध्ये एक राजकन्या आपल्या विवाहासाठी एक पण जाहीर करते की जो कोणी माझ्या 3 प्रश्नांची उत्तरं योग्य अशी उत्तरं देईल त्याच्याशीच मी लग्न करेल, आणि जो ही उत्तरं द्यायला चुकेल त्याचं मात्र मी शिर धडा वेगळं करेल. हां, आता ही गोष्ट आहे ना, या गोष्टीत कोणालाही काहीही इंटरेस्ट नाही आहे. आता मी हिंट द्यायला नाही पाहिजे, पण गेल्या 3-4 दिवसांचा अनुभव बघतो. मी हिंट अशी देतोय की यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की हे अज्ञातवासात आहेत. भिकाऱ्यांनो, दिसताय कोणी परदेशी, चला नाव पत्ता तुमचा सांगा लवकर. गाव आता उरले नाही, सर्व गमावून बसला. नाही 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 नाही, गाव आता उरले नाही, सर्व गमावून बसला. पाणी भरायला नदीवर गेला, नाव तिथे सोडून आला. म्हणजे ते दुसरं वाक्य वरच जायला पाहिजे. हा हा, पहिलं वाक्य हा, की पहिल्या 2 ओळी खेचायच्या आणि नंतरच्या 2 ओळी सोडायच्या. हा ठीक आहे, पुढे. प्रश्नांची माझ्या बरोबर उत्तर, असं खरंच घडेल काय? माझ्या विवाहासाठी प्रश्नांचा पण हा जिंकेल काय? हा, तो पण आहे. हा, म्हणजे कोणता पण आहे, कोणता पण आहे हे नीट लक्षात घे. प्रश्नांचा पण आहे, पण हा जिंकेल काय? महाराज, विनंती एक. बाराकला आणि त्याच्या पत्नीला सोडून द्यावे आणि तिमूर राजाला त्याचे राज्य पुन्हा मिळवून द्यावे. तसेच हो, तसेच. ए, असं द्यावं तसं द्यावं आणि तसेच हो स्वतःच म्हणायचं का? अरे धैर्यवान राजकुमारा, नको बोलावू संकटाला. काळीज माझं दगडाचं, असा सगळीकडे बोलबाला.
पण नाही मी तशी, कसं सांगू कोणाला. किळस मला पुरुष जातीची, विश्वास नाही कोणाला. हा आता ते तिला जे हाक मारशील ना ती 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 म्हणजे अशी एकदम कातील हाक मारली पाहिजे तू. कातील बरं का राजकन्ये काय राजकन्ये ते म्हणजे त्या हाकेतच बरोबर ती हो म्हटली पाहिजे. आसुरी आनंद थोडासा नाही ती आली पाहिजे. हा हा? हा? हा, हा. यावेळेस तू मिठीत माझ्या प्रेमाने आणि संकोचाने राजकन्ये, अगं यावेळेस तू मिठीत माझ्या प्रेमाने आणि संकोचाने पण नाकार तुम्ही ते नाते जे जोडले जाते बळजबरीने. कन्फ्युशियस तुझ्यावर प्रसन्न होवो, कन्फ्युशियस तुझ्यावर प्रसन्न हो. काही माणसं खूप चांगल्या पद्धतीचं जीवन जगतात, काही माणसांच्या वाट्याला चांगल्या पद्धतीचं जीवन येत नाही. काही माणसं ऐश करतात तर काही माणसं हालापेष्टा होतात. पण काय असतं की ज्याच्यासाठी एखादा माणूस नाटक करतो त्याला काय अचीव करायचं. तर म्हणजे एखाद्याला कविता सुचत असेल आणि त्याला जर आपण सांगितलं की कविता करू नको तर तो खरंच करणार नाही का. मनातल्या मनात तर होईलच ना, कागदावर नाही लिहिणार. म्हणजे कुठेतरी काहीतरी एका अभिव्यक्तीची तो वाट बघतोय, काहीतरी त्याला एक्सप्रेस करायचं आहे, काहीतरी अभिव्यक्त करायचं आहे आणि जे काही केलं नाही तर त्याला अस्वस्थता येईल. माझ्या पातळीवर मला जे बारीक बारीक प्रश्न पडतात आणि मग ते प्रश्न कोणाकडे विचारावे हे जेव्हा कळत नाही तेव्हा असे प्रश्न आपल्या नाटकातनं उपस्थित करावे, त्याच्यावर चर्चा करावी, त्याच्यातनं लोकांना प्रबोधन करावं, लोकांना शहाणं करून सोडावं किंवा लोकांनाही त्या प्रश्नांच्या विरुद्ध लढायला भाग पाडावं, इतकं काहीही हेतू नाही. तर हा पडलेला बारका प्रश्न मनातल्या मनात राहिला असता तर एक 4 लोकांशी बोलावं, त्याला एक व्हॉइस द्यावा आणि ते नाटक करावं. उमदा तरुण तू, बुद्धी तुझी असाधारण आणि म्हणूनच वाईट वाटते. पण वाईट याचे वाटते की प्राण गमावशील विनाकारण. अरे कलर पसरतो रे शरीराचा. कुठे तरी मध्येच कागद अरे मूर्ख पोरा, अरे लबाड चोरा. सुजित, ती लुंगी एक तर पूर्ण घाल, जर अर्धी घालणार असशील तर त्या अर्ध्या लुंगीतनं चड्डी दिसता कामा नये. असो, अजून काही तर त्या डायलॉगला डायलॉगला आम्ही सगळ्यांनी ते जे काय अवसान आधीपासून घेतलंय कॉमेडिया त्याला फॉर्म मधलं ते सगळं काढलं आणि मास्क काढून बोललं तर नाही, मग ते फारच नाटकाच्या बाहेर येईल. नाही ना, आपण एकदा करून बघू ना, ते म्हणजे वेगळंच होईल ते. आणि ते हो कदाचित, म्हणजे खरं तर थेट बोलताय तर हरकत नाहीये, खरं करून बघूयात उद्या. चालेल, आज थांबूयात. उद्या 4:30 वाजता आधी ठरलेल्या गोष्टी आणि मग 6:20ला सुरू करायचं. ओके. साधारण या रेषेच्या मागे उभे राहा सगळे. तुम्ही जिथे उभे आहात तिथून ऑडियन्स बसायला सुरुवात होईल.
दिसताना हे आता जरी आपलं ललित कला केंद्राचं हे दिसणार असलं तरी याच्यात आपण खूप बदल करणार नाही आहोत. हा फार फार तर एक छोटा बदल आपल्याला करायचा आहे, तो म्हणजे इथे आपण छोटी लेवल घालणार आहोत, म्हणजे हा भाग आपल्याला ऍक्टिंगला वापरता येईल. आहे राजकुमार अरे दुर्दैवी पोरा, अरे काय तुझं नाव? कोणत्या देशीचा राजकुमार? अरे दुर्दैवी पोराला वाजवलं ना, काय तुझं नावलाही वाजवा. माफी असावी महाराज, नवखामी या नगरात. नाही इथे नका वाजवा, नगरातला नका वाजवा. दुसरं नगरात आणि इकडे बसायच्या ऐवजी इकडे बस. काय करावं काही न कळे. राजघराण्यातलाच असेल नक्की. चालण्या बोलण्यात होता बरा, की असेल भटका भिकारी कोणी, हमाल मजूर खोटा की खरा. कोण असेल तो कसं कळेल मला. असेल कोणी दरवेशी, पण नाही या नगरातला. मोठ्या गर्वाने मी त्याला वरेल, पण ठरलं. वाटतंय ते 2 वेळा म्हण आणि उद्या मरण फक्त मी. पण ठरला विजयी पुन्हा तो उद्या. प्रतीक्षा ही तुम्ही दोघी मरण एकत्र या. फक्त मी पत्करेल. अरे बघ 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 ना, या स्त्रीला बघ. यांच्यापैकी एकीची निवड कर. अरे आपल्या त्या राजकुमारीत काय ठेवलंय? तिच्यापेक्षा अधिक सुंदर, अधिक मादक, अधिक आहेत. बघ बघ, मुळीच नाही. अरे ऐकत नाहीये तर या रे, पकडा याला. दोरखंडाने हात पाय बांधून टाका त्याचे. ठेवा त्याच्या मानेवर तलवार. चल रे चल, नाव सांग. आम्ही घरापासून इथे 26 मिनिटांनाच पोहोचलो. सायकल नाही पोहे चांगले आहेत. बस बस. नाही डायरेक्ट झालं का? आम्ही बोललो ते रेकॉर्ड का सगळं? कसे दिलेत बघा आम्हाला कॉस्ट्युम. अजून आणली ते. हा फिरव चेक.
घाली पाणी राजकुमारी अडेल गाई प्रेमाची गाणी. अरे मी तुला सांगायला आली आहे, तुझ्यासारखाच ना माझा भाऊ इथे आला होता. भाऊ माझा जेव्हा उत्तर द्यायला आला, जीवही गेला, राज्यही गेलं, दैवानं असा घातला घाला. राजकन्येच्या लावण्याची अशी चढली नशा तिमूर पुत्र कलापाची काही दशा तिमूर पुत्र कलापाची कळलं तुझं नाव. स्त्री आहे. समजू नको मी केला विश्वासघात. अरे समजू नको मी फसवले तुला. प्रेम आहे रे माझं तुझ्यावर. चल पळून जाऊ दोघे. आनंद मला केवळ तुझ्या सहवासात. उघडलेत माझे डोळे, उघडलेत माझे डोळे. जग आता मला कळले आहे. मृत्यूची वाट पाहत मी आता इथेच थांबणार आहे. मर मग. नाटकाने खूप मोठ्या क्रांत्या होतात की नाही होत मला माहिती नाही. थिअरी दिसते, त्याचे रिझल्ट्स आहेत की नाही माहिती. पण ही एक आपापल्या पातळीवरची छोटीशी क्रांती व्हावी ह्या हेतूनी नाटकाकडे मी बघत. कदाचित जर माझा अँगल असेल त्या प्रश्नांकडे बघण्याचा, प्रेक्षकांचा कदाचित वेगळा असेल, पण कुठल्या तरी दृष्टीने ते त्या इश्यूकडे बघतील, कुठले तरी नवे प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होतील, काहीतरी त्यांच्या मनाला एखादी गोष्ट स्पर्शून जाईल. कोणाबद्दल तरी त्यांना वाईट वाटेल, कोणाचा तरी त्यांना राग येईल. इतकं जरी झालं तरी ते पुरेसं असतं. किंबहुना इतकंच व्हावं. राजकुमाराची उडवा मान. जर सांगितलं मी त्याचं नाव, पण तयार होईल मी विवाहाला. जर सांगता नाही आलं नाव, चला तर मग त्वरा करा, विवाहाची तयारी करा. चला चला. जाणल्या आहेत मी राजकुमारीच्या भावना. हा, जाणल्या आहेत मी राजकुमारीच्या भावना. राग यांना पुरुष जातीचा विवाहाची नसे का. अहो मला सांगा, इच्छा नसता त्यांची काही उठा ठेव नुसती. नसेल मनात यांच्या तर का करावी जबरदस्त. असो कोणताही निर्णय राजाचा, विवाह आता होणार नाही. असो कोणताही निर्णय राजाचा, विवाह आता होणार नाही. आणि यापुढे विवाहासाठी अटी कोणत्याही असणार नाही. महाराज, आपण आपलं राज्य वाढवण्यासाठी दुसऱ्या राज्यांवर हल्ला करतो. आपण आपल्या क्षणिक आनंदासाठी अनेकांचे प्राण घेतो. हो, आजपर्यंत असंच घडत आलं. लग्नासाठी पण आले, पणांपायी प्राण गेले. महाराज, विनंती एक की यापुढे असे होऊ नये. महाराज, बराकला आणि त्याच्या पत्नीला सोडून द्यावं. राजकुमारी अडेलमाला बंदीमुक्त करावं आणि तिमूर राजाला त्याचं राज्य परत मिळवून द्यावं. बघा आता गरिबी बघा, विषमता, सपरेशन बघा, ऑपरेशन बघा, कोण कोणाला कसं लुटतंय, कसं अन्याय करतंय ते बघा. ते दाखवून काही होणार नाही. ते जसं तसं दाखवून तर अजिबातच काही.
त्याची जाणीव झाली पाहिजे मनाच्या खोलवर कुठेतरी. कदाचित ती नाटक पाहताना नाही होणार. नाटक पाहून झाल्यानंतर कधीतरी एका दिवसांनी, 2 दिवसांनी, 2 महिन्यांनी कधीतरी होईल. कधीतरी त्याच्या मनात नाटकातला एखादा सीन येईल, कधीतरी एखादं वाक्य त्याला आठवेल, कधीतरी एखादं कॅरेक्टर आठवेल आणि त्याला लगेच जाणवेल की अरे हे असं आहे का, हे कशामुळे आठवलं हे कदाचित त्याला आठवणार नाही. हा परिणाम ह्या नाटकाचा हे कदाचित त्याला होणार, पण परिणाम झालेला असा. त्या एका जसं स्लो पॉइझनिंग असतं ना, नकळत झालेलं, तसा एका नकळत होणाऱ्या एका छोट्या क्रांतीसाठी नाटक करावं. तसेच हो, सर्वांना सर्व काही मिळो, सर्वांना सर्व काही मिळो. देवो नित्य सुटोनी वृष्टी समय हो. माझा राजा तुर, माझा सर्जा तुर, माझा राजा तुर. धर्मनिष्ठ शूर भूपदे पुरंडोनी वसुमतीचे परिपालन रात्रंदिन जपुनी. निज नीती पता धरुनी